मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 ऑगस्टची डेडलाईन दिलेली आहे। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी, 58 लाख कुणबी नोंदींचा डेटा आणि इतर मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मुंबईतील 6 रोड कार्गो परिसरात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विविध संघटनांतील सुमारे 450 कामगारांनी संघात प्रवेश केल्यानं कार्गो विभागात संघाची ताकद वाढली आहे। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये माकपच्या वतीनं मराठवाडा पातळीवरील मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यामध्ये कामगार नेते डॉक्टर DL कराड, माकपचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले। भ्रष्टाचार, पक्षफोडी आणि तत्वशून्य राजकारणाविरोधात माकपनं एल्गार पुकारला। पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला महापौरांसह विविध नेते आणि शहरातील अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। मात्र डीजे, साऊंड सिस्टम आणि ढोल ताशांच्या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। मुंबईच्या शिवाजी पार्कमधील काफ कॅडेलवर FDA कडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 20 ऑगस्टला झालेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कॅफ कॅडेलचा FSSAI परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। मुंबईकरांच्या आवडत्या चायनीज फूडवर आता FDAची नजर आहे। मुलुंड आणि माहीममधील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर FDAनं कारवाई केलेली आहे। मुलुंडच्या चायनाटाउन फास्ट फूड सेंटरमध्ये कृत्रिम रंग, MSGचा अतिवापर, वारंवार वापरलेलं तेल आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळलाय। मुलुंडच्या आस्थापनाची अन्न व्यवसाय नोंदणी निलंबित करण्यात आलेली आहे। वैजापुरातील भवानी स्वीटवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केलेली आहे। आज दुकानातील कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्याचा प्रकार समोर आला होता। तपासणीमध्ये दुकान विना परवाना खाद्य व्यवसाय करत असल्याचं आढळलं। तसंच स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन देखील निदर्शनास आलं। त्यानंतर FDAनं भवानी स्वीट दुकान सील केलंय। दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी परिसरात कृषी पंपाच्या तांब्याच्या केबल चोरी प्रकरणी यवत पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केलेली आहे। माटोबा तलाव परिसरातून 20 शेतकऱ्यांच्या मोटार पंपाच्या केबल चोरीला गेल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल होते। आरोपीकडून 1,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नवी मुंबईत बनावट दारू विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे। यावेळी लाखोंचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली। मुंबईमध्ये MIDC पोलिसांनी मोठी ड्रग्ज विरोधी कारवाई करत जोगेश्वरी पूर्वेतील पूनमनगर परिसरातून 302 ग्रॅम हेरॉईन जप्त केलेला आहे। जप्त हेरॉईनची किंमत 3,50,00,000 असल्याची माहिती आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून ड्रग्जचा पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे। कांदिवली पश्चिम येथील पोईसर चर्च परिसरात अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सार्वजनिक शौचालयाच्या अगदी शेजारी हिरव्या रंगाचं पाणी भरलेल्या ड्रममध्ये पांढरे वाटाणे भिजवून ते हिरवे करण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांना उघडकीस आणलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी सुरू केली। या वाटाण्यांमध्ये कोणता रंग वापरण्यात आला होता, तो अन्नासाठी सुरक्षित होता की नाही याचा तपास सध्या सुरू आहे। कर रहा तू? हाँ? क्या कर रहा है? कलर मिक्स कर रहा है? हाँ, ये काम करने का? ये काम नहीं। क्या कर रहा तू? क्या कर रहा है ये तू? हाँ, ये सब क्या है? ये सब क्या कर रहा है? कलर मिक्स कर रहा है वाटाना में? पब्लिक खाएगा? किधर धंधा करता तू? बता, किधर है? ये सब क्या है? ये क्या मिक्स कर रहा तू इसमें? मालूम नहीं करते। वाटाना में क्या मिक्स कर रहा तू? हाँ, ये क्या है? कितने दिन से कर रहे हैं? ये क्या है रे? क्या है ये? कलर मिक्स करता है? आवाज कर रहा था। वाटाना में मिक्स करता है कलर? पहले क्या बोल हाँ? कलर मिक्स कर रहा तू? हाँ? क्या कर रहा है? कलर मिक्स कर रहा है? नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। महापेतील PK डेअरीवर छापा टाकून तब्बल 4,710 लिटर भेसळयुक्त आणि संशयित दूध जप्त करून नष्ट करण्यात आलेलं आहे। कारवाई दरम्यान 1 किलो स्किम मिल्क पावडरमध्ये 8 ते 10 लिटर पाणी मिसळून हे मिश्रण तयार केलं जात होतं। त्यानंतर हे दूध शुद्ध गाई म्हशीचं दूध असल्याचं भासवून परिसरातील डेअऱ्यांना पुरवलं जात होतं।
वैध अन्न सुरक्षा परवाना नसल्यानं पीके डेअरीचा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आलाय। या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात 15 व्यक्ती आणि संस्थांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून संबंधित डेअऱ्यांचं अन्न परवाने खरं तर रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अकोल्यातील मुन्ना जाधव हत्याकांडात 3 आरोपींना अटक झाल्यानंतरही नातेवाईक आक्रमक झालेत। मृतकाची पत्नी 2 महिन्यांच्या बाळासह पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झाली। मुन्ना जाधवला ज्या मित्रासोबत नेण्यात आलं होतं त्याचीही चौकशी करून सहभाग आढळल्यास त्याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी उपोषण सोडलं। विभागीय आयुक्तांनी त्यांच्या 7 मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागण्यांवर शासन स्तरावर निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय। अकोल्यातील तेल्हारा नगर परिषदेसमोर निवृत्त लिपिकानं पेन्शन प्रस्तावासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं। श्रीकृष्ण पोहरकर हे 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले असून पेन्शन प्रस्तावाची कार्यवाही रखडल्याचा त्यांचा आरोप आहे। कार्यवाही तातडीनं पूर्ण करून सेवानिवृत्तीचे लाभ द्यावेत अशी त्यांची मागणी आहे। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात रेशनच्या निकृष्ट तांदळावरून महिलेचा संताप पाहायला मिळाला। निकृष्ट तांदूळ घेऊन ही महिला थेट तहसील कार्यालयात पोहोचली, मात्र तहसीलदार उपस्थित नसल्यानं महिलेनं त्यांच्या दालनात तांदूळ टाकत रेशन वितरण व्यवस्थेचा निषेध केला। हा तांदूळ माणसांनी खायचा की जनावरांना टाकायचा असा सवालही महिलेनं उपस्थित केला। महापालिकेच्या कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाला विरोध आहे आणि याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आज महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार होते, मात्र ठरलेली भेट आयुक्तांनी टाळल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। वंचित बहुजन आघाडी प्रणीत मुंबई महानगरपालिकेमध्ये म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीनं सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी महापालिका मुख्यालयावर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये हजारो सफाई कामगार सहभागी झाले असून आपल्या मागण्यांसाठी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली। घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर परिसरात नालेसफाई न झाल्याच्या आरोपावरून मनसेनं आंदोलन केलं। शाखाध्यक्ष अविनाश कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चक्क अस्वच्छ नाल्यावर बसून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। बीड जिल्हा रुग्णालयातील कथित वैद्यकीय हलगर्जीपणाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। प्रसूतीदरम्यान 2 महिलांचा मृत्यू तर एका महिलेची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या प्रकरणाची चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। बीड जिल्हा परिषद शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींना व्हिडिओ आणि फोटो काढण्यास घातलेल्या बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं। शाळांमधील गैरसोयी लपवण्यासाठी हा आदेश काढल्याचा आरोप करत तो तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। नांदेडमधील 32 वर्षीय इंदर सिंग बावरी यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिखलकरी समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला। गुरुद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करावं, जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। पुण्यामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 12 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। लाडकी बहिणीचे पैसे नको, आम्हाला शिक्षण आणि आमचे हक्क द्या अशी मागणी करत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। साखरेच्या वाढत्या दराविरोधात जळगावात ठाकरे गट आक्रमक झाला। महापालिकेबाहेर चुलीवर बिना साखरेचा चहा बनवत साखर दरवाढीचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। चंद्रपूरच्या सिंदेवाहीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले। स्मार्ट मीटर सक्ती, परीक्षा घोटाळा, रखडलेला धान बोनस आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसनं सरकारला घेरलं। आगामी काळात जिल्ह्यात आणखी आंदोलनं करण्याचा इशारा देखील काँग्रेसनं दिला। साखरेनंतर आता तांदूळ, ज्वारी, गहू आणि डाळींच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे। ऐन सणासुदीमध्ये महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसतायत। तांदूळ किलोमागे 15 ते 20 रुपये तर ज्वारी, बाजरी, गहू आणि डाळींचे दर हे 10 ते 15 रुपयांनी वाढलेत। उपवासाच्या साबुदाण्याच्या दरातही किलोमागे 20 रुपयांची वाढ झालेली आहे। बीडच्या परळी तालुक्यातील ओंकार साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी मोठी कारवाई केलेली आहे। शेतकऱ्यांचे 4,47,00,000 ऊस बिल थकीत असल्यानं मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेले आहेत। साखर, मोलॅसिस आणि बगॅस या विक्रीतून थकबाकी भागवण्याचेही निर्देश देण्यात आले।
ठाणे पोलिसांच्या परिमंडळ 2च्या वतीनं भिवंडीमध्ये नशामुक्ती अभियानांतर्गत रील कॉम्पिटिशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अंजूर फाटा येथील ओसवाल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात विविध गटातील विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तरुणाईतून नशामुक्तीचा संदेश देण्याचा यामागचा उद्देश होता. छत्रपती संभाजीनगरमधील वसंतराव नाईक महाविद्यालयातील कथित गैरप्रकारांवर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आक्रमक झाले. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी थेट प्राचार्यांची भेट घेत विद्यार्थिनींच्या समस्या 24 तासात सोडवण्याची मागणी केली. अन्यथा मनसे विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा त्यांनी दिला. कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट झालेलं आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाफेडनं साठवलेला 840 टन कांदा लासलगावहून विशेष मालगाडीनं दिल्लीला रवाना केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसानं तब्बल 20 दिवस दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. मनमाड, मालेगावसह अनेक भागात पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी आणि तुरीसह हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं अक्षरशः दडी मारली असून ऑगस्ट महिन्यात दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे. जून ते ऑगस्ट या 3 महिन्यात अवघा 108 मिलीमीटर पाऊस झाल्यानं सोलापूरकर आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध असलेलं मॅनहोल तुटलं असून खड्ड्यात वाहन जाऊ नये म्हणून लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तुटलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. रत्नागिरी रायगडला जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झालेली आहे. अवघ्या 2 वर्षातच बोगद्यात 3 ठिकाणी पाणी कोसळत असून रस्ता चिखलमय झाल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवघ्या 3 वर्षात पूल कोसळल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. राज्य सरकारनं एसआयटीची नियुक्ती केली असून आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे. पुलाच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पुण्यातील आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवात नेमकी किती आणि कोणत्या प्रकारची साऊंड सिस्टम वापरायची याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत सोमवारी गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी मंडळ आणि पुणे पोलिसांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत साऊंड सिस्टमच्या वापरावर सविस्तर चर्चा झाली. मात्र पुणे पोलिसांकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात न्यायालयासमोर झालेल्या खळबळजनक गोळीबारात विनोद या युवकाचा मृत्यू झालाय. नारळ पाणी विक्रीच्या दुकानाजवळ बसलेल्या विनोद जाधव यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. जाधव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असून क्रिकेट बुकिंगच्या अंतर्गत वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. आमदार संतोष बांगर हे कावड यात्रेच्या समारोपीय सभेमध्ये बोलत होते. मी जे जे मागितलंय ते भोलेनाथानं मला दिलं, त्यामुळे आता एकच ताकडं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवावं असं संतोष बांगर यांनी म्हटलं. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरला आग लागल्यानं 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या बालकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कचोरीमध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नागरिकांनी संबंधित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनानं अर्थात एफडीएनं तातडीनं आणि कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नजरचुकीनं ही कचोरी खाल्ली गेली असती तर विषबाधा किंवा गंभीर आजार होण्याची शक्यता होती अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतीये. बीडच्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाला मारहाण केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जळगावातील अडावतमध्ये कानबाई विसर्जन मिरवणुकीचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कानुबाईच्या जयघोषानं संपूर्ण अडावत दुमदुमून गेलं होतं. ढोल ताशांचा गजर, फुगड्यांचा उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला पुरुषांच्या उपस्थितीनं मिरवणुकीला विशेष रंगत आली.
रायगडमधील पोटल येथील गोळीबार प्रकरणातील 10 महिने फरार असलेला सराईत गुन्हेगाराला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी इस्माईल मालदार यांच्यावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारा मुख्य आरोपी जतीन संतोष पवार हा गुन्हा करून गेले 10 महिने फरार होता.